शिवांश बाय बाबू, बाय, ऑल द बेस्ट. आणि अभ्यास करा स्कूलमध्ये पण. चल. गुड मॉर्निंग मंडळी, कशा तुम्ही सगळे? आता आम्ही चाललोय स्कूलला. शिवांश ऑलरेडी गेला स्कूलला, त्याची लवकर तयारी झाली. ही थोडीशी उशिरा उठली, मग आता तिला सोडायला चालली. चलो बाय बाबू, बाय बाय सोनू. आधी ती झोपेच्या मूड मध्ये, पण होईल ती नॉर्मल. चला बाय बाबू. 3 hours later. सो आता हे बघा डबे चाललेत स्कूलमध्ये, कारण की रात्री आम्हाला उशीर झाला होता. आम्ही गेलो होतो ते बेबी शॉवर साठी, तर डबे सकाळी मला ऍक्च्युली बनवायला मिळाले नाहीत. आणि शॉर्ट ब्रेकचा डबा दिला, आता लॉंग ब्रेकचा मी देते. सो आज चालले शिवांचे डॅडी. त्यांची आता काही मीटिंग नाही म्हणून त्यांना पाठवते. 1 hour later. आता तुम्ही बघू शकता उत्कर्षा थोडंसं झाडांना औषध मारते. आम्ही आहे ना दर 15 दिवसांनी 20 दिवसांनी असं झाडाला औषध मारत असतो. हे कशासाठी असतं की झाडांना युजली आपण जे पाणी देतो ते कसं सगळंच पौष्टिक पाणी नसतं. सो थोडंसं त्यांना व्यवस्थित हेल्दी बनण्यासाठी, त्यांना स्ट्रेस फ्री बनवण्यासाठी काही औषधांची फवारणी करावी लागते. तर ती आता आम्ही करतो आहोत. हां, मुलं नसतानाच करतो आम्ही हे. कसं काय ते हात लावतात वगैरे कुठे कुठे औषधांना वगैरे. आणि स्पेशली फवारणी मारताना कसं डोळे सांभाळायला लागतात. हे बघा आमच्याकडे इथे चिमणासुद्धा येतात. तिथे आहे ना हे आम्ही असं घरटं लावलं होतं शोसाठी, पण त्या घरट्याचा उपयोग चिमण्या अंडी घातली. हां, त्यांनी अंडी घातली त्याच्यामध्ये आणि पिल्लं पण आहेत त्यांची तिथे. हां येस, हे दिस इज द वन जे मी तुम्हाला बोलत होतो. नको त्याला नको माणूस. तर हे जे झाड आहे जे मी तुम्हाला बोललो होतो की बेलाची मी फांदी कापून आणलेली. सो ते हे बघा, बेलाच्या झाडाला आता मस्त अशी पालवी फुटलेली आहे बारीक बारीक. आणि हे बेल तयार झालंय बघा ना. एक बेल तयार झालेलं आहे. सो हे आपण एक देऊ शकतो. येस, हे मी त्याच इंटेन्शनने केलेलं होतं की श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामधून ते सोमवारी हे करूया, आता नको. हे श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरातून बेलाचं पान स्वामींच्या चरणी आणि शंकराच्या चरणी अर्पण व्हावं, हा इंटेन्शन होता. तो साध्य झालेला आहे. केअरफुल हे डोळ्यात उडतं. आणि अशा प्रकारे झाडं ना जर आणायची असतील ना तर मेंटेन पण तेवढंच करावं लागतं. आणि त्याच्यामुळे मेंटेन केल्यामुळे हेच नाही, फक्त आम्ही औषध सुद्धा घालतो. सो ह्याच्यामुळे ते हिरवी सुद्धा राहतात आणि त्यांना पूर्ण न्यूट्रिशन्स मिळत आहेत. त्याच्यामुळे ते हेल्दी आहे. मेन न्यूट्रिशनचंच आहे. आता बघा हे जे झाड आहे नाही, ह्या झाडाची पद्धतच तशी आहे की त्यातलं एक पान जे आहे ते लाल येतं, एक पिवळं किंवा पोपटी येतं, बाकीची पानं हिरवी आहेत. पण हे बघा, हे आता हा आला ना तर हा सुद्धा मला वाटतं पिंकच येईल. आता हे बघा, हे सुद्धा बघा मस्त आलेलं आहे पान. त्याचा कलर बघा असा हळूहळू चेंज होतोय. येस, हळूहळू होणार. आणि मला आता मेन इंटेन्शन आहे ना ह्या झाडाचं थोडंसं आम्हाला करायचं आहे. सो हा एक 2 दिवसात आम्ही नक्कीच करू. आणि ह्याचं सगळं सामान आहे बघा आम्ही असं ठेवलेलं आहे. हे इथेच ठेवतो मी, म्हणजे कसं लगेच घ्यायला भेटेल. पण आता ह्यासाठी एक काहीतरी आम्ही डब्बा वगैरे थोडंसं केलं होतं मागच्या वेळी. केलं होतं, पण आता परत करणार आहे कारण की हे थोडंसं चांगलं नाही वाटत आहे. सो ठीक आहे. आणि हे एक झाड झी खूप सुंदर आहे, मला खूप आवडतं ते. मला सगळ्यात छान झाड म्हणलात ना तर हे बघा, हे एक नवीन आणलेलं आहे मी झाड. आता हे एक नवीन आणलेलं आहे झाड, मस्त. सगळ्यात सुंदर झाड हे मॉन्स्टेरा माझं फेवरेट आहे. आणि ह्याच्यामधला अजून एक कलर आहे आमच्याकडे, तिकडे येतो तो त्या साईडला आहे. तो पण मला खूप आवडतो. जवळून पान दाखवा. ते पान किती मोठं आहे बघा. म्हणजे वेगवेगळ्या कलरची पानं असं असतात हिरव्यामध्येच, पण मस्त वाटतं हे. आणि हे झाड तर असं फुलच चाललंय आता. ह्याचा पण बघा पिंक कलर आलेला आहे. सो Later that same evening. 3 चा टेबल बोल बाळा. 3 चा 3 1 3 3 2 6
3 तुझी बॅग घे पटकन. 3 3 9 3 3 5 3 4 जा 3 4 12 3 5 15 3 6 जा 3 6 18 हा 3 7 जा. नीट नीट उभी राहा. आपल्याला जे येत नाही ते करायचं, येतं ते नाही करायचं, समजलं? इंग्लिशची बुक घेतलीस ना? इंग्लिशची बुक मॅम सांगितलंय नाही. सध्या जेवढे बुक्स दिलेत ना तेवढेच इंग्लिशची बुक मी विचारते स्कूलमध्ये. हे घे बॅग घे पकड. काय कधी सांगते मॅम बोलते की बघितलं पण नाही घेतलं. मी देते स्कूलमध्ये. चला आता शिवांशला कृष्णाला मी ट्युशनला पोहोचून येते आणि तिथून जरा मला मार्केटमध्ये पण जायचंय. पीठ संपलेलं आहे माझं गव्हाचं, तर ते सुद्धा मला आणायचंय. आणि आणि आयब्रोज तर ते आहे. आणि एक दोन गोष्टी आणायच्या आहेत. हिच्यासमोर आम्ही ऍक्च्युली काही बोलत नाही बिकॉज हिला मला एवढ्या लहान वयामध्ये ना, मला खूप सामान आहे. लहानपणापासून मला हिला कसलं ते मेकअप नॉलेज अजून आतापर्यंत द्यायचं नाहीये. म्हणजे अजून खूप लहान आहे, जरा मोठी झाली की तिला ते स्वतःहून येणार आहे. तरी So पण चला, तिला पावडर आयब्रोज तिला थोड्याफार गोष्टी माहिती आहे. लिपस्टिक. चल जाऊया आता, लेट होते. चल कृष्णा हिला सारखी झोप येते. हिची झोप पूर्ण केली आम्ही आता आफ्टरनूनला, तरी सुद्धा हिला झोप येतेच आहे ना. मला जिम्नॅस्टिकला पाठवणार. आता तुला जिम्नॅस्टिकला पाठवलं, आता नवीन ओपन होते. आणि कुणाचं माहितीये का? मावशीचं, कोणत्या? प्रियांका मावशी. प्रियंका मावशीचं. अच्छा ती वाली हा. स्कूल त्यांच्या स्कूलमध्ये, त्यांच्या स्कूलमध्ये जिम्नॅस्टिक ओपन होतं. वैद्य वेदांत डबे. हे आमचं क्लब हाऊस आहे. आम्ही आता क्लब हाऊस जवळ आलेलो आहोत. आम्हाला जायचं बाहेर. मला ना बाहेर आल्यानंतर वाटलं पाऊस नाहीये, पण थोडा थोडा पाऊस आहे. पण वरतून आहे ना आपल्या बाल्कनी मधून म्हणजे दिसत नाही ना पाऊस, त्याच्यामुळे कळत नाही. आणि आता आम्ही आमच्या गार्डन जवळ पोहोचलोय. सो हा आहे आमचा प्ले एरिया. कधीतरी माझी मुलं खेळायला गेली तर तुम्हाला नक्कीच आम्ही आतून सुद्धा दाखवू. सो चल आता आपण बाहेर रेनकोट चाललो. घाल, रेनकोट घाल. हा रेनकोट घालते. चल इमर्जन्सी मध्ये आम्ही रेनकोट ठेवूनच दिला होता गाडीमध्ये. आता पाऊस आहे येईल. तर रेनकोट घालूनच घेऊ म्हटलं. आधी आम्ही फुटवेअर घ्यायला आलेलो आहोत इथे, कारण की फुटवेअर ह्यांचं जरा खराब झालं होतं. कारण की ते पावसाळ्याचं नव्हतंच आणि पावसाळ्याचं फुटवेअर त्यांना घ्यायचं होतं. आणि त्याच्याबरोबर मी सुद्धा घेतलेलं आहे. आणि इथे कलेक्शन खरंच खूप सुंदर होतं. मुलांसाठी सुद्धा आम्ही बघत होतो, पण मुलांची साईजेस आमच्याकडे नव्हते. आणि मग घरी गेल्यानंतर ते छोटं मोठं होत राहतं, त्याच्यामुळे आम्ही फक्त आम्हालाच घेतलेले आहे. ॲक्च्युली माझी आधीची चप्पल खूप सुंदर आहे, कम्फर्ट आहे, त्याच्यामुळे पण मला पावसाळ्यासाठी पाहिजे होती, त्याच्यामुळे मी ती आता खरेदी केलेली आहे. सो आणि आता इथून आम्ही जाणार आहोत पीठ घ्यायला, कारण की चपातीचं पीठ सुद्धा संपलं होतं आमचं.
सो ते पीठसुद्धा आम्ही इथून घेतलेलं आहे. आणि मला थोडंसं बेसन हवं होतं तर ते सुद्धा मी घेतलेलं आहे. आता आम्ही जस्ट मार्केटवरून आलो. कृष्णाने आम्हाला येता सांगितलं होतं की मला गुलाबजाम खायचे आहेत. ती म्हटली मला पण गुलाबजाम खायचे आहेत आणि म्हणून मग तिला गुलाबजाम घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. दिवसभर ही काही ना काहीतरी बनवत असते किचनमध्येच, म्हणून आज मी म्हटलं तिला की चल मी आज तुला ट्रीट देतो. सो थोडासा ब्रेक घे रात्रीच्या डिनरमधून. सो आमची सर्व खरेदी झाल्यानंतर मी तिला आमच्या इथे एक स्ट्रीट फूड आहे तिथे घेऊन आलेलो आहे. इथे ही अख्खी जी स्ट्रीट आहे पेंढारकर कॉलेजच्या समोरची इथे सगळं स्ट्रीट फूड मिळतं. सो तिथे मी तिला घेऊन आलेलो आहे. तिला मोमोज खायचे होते मग म्हटलं चला आज मोमोज खाऊया. मोमोज आणि सँडविच. येस. सो तुम्ही बघू शकता तिला छान अशी चीज ग्रीन सँडविचची ट्रीट दिलेली आहे. एन्जॉय. सो हे आहेत मोमोज. ॲक्च्युली मोमोज नाही आहे, काय डिमसम जरा. आणि तुम्हाला दाखवते एक मिनिटात. हे खूप छोटे आहेत आणि हे होममेड असतात हे. आणि ना ते खूप छान लागतात. तुम्ही पण हा ट्राय करायला हा माझा वन ऑफ माय फेवरेट आहे. खूप वेळा ट्राय केलं मी बनवायला. छान ते फिनिश करते आणि मग ते करते. चला, हे चिली ऑइल आहे आणि हे मस्टर्ड सॉस आहे. सो असं डीप करून हे खायचं आहे, मस्त लागतं. सो फायनली आता घरी पोचतो आम्ही. आमच्या हातात आहे ना आता सगळं सामान आहे. आम्ही ॲक्च्युली मुलांना सुद्धा खायला घेतलं. आम्ही बाहेर खातो तर त्यांना काय नाही, म्हणून त्यांना सुद्धा सँडविचेस घेतले आम्ही आज. सो ते सुद्धा मस्त एन्जॉय करतील. आणि थोडंसं गोडधोड घेतलंय. आता सँडविच झालेलं आहे तर बाकीचं डेझर्ट सुद्धा पाहिजे ना, तर ते सुद्धा आम्ही घेतलेलं आहे. कृष्णलला गुलाबजामुन घेतले आणि शिवांशला रसमलाई आवडते, सो त्याला रसमलाई घेतली. सो आता चला जाऊया घरी. A few minutes later. हा ना, थोडं थांब. स्वामींना ठेवूया आपण, नैवेद्य दाखवायचा आणि मग खायचं बाबू. ओके. आता बघा हे ना मऊ पडलेलं आहे सगळं. हे सगळं चीज नाही बघायला चिकटलं. मी घरी गेलो असं ते चिकटलं नसतं ना. हे बघा चीज सगळं चिकटलं आहे. आधी ते ये बोल श्री स्वामी समर्थ. आधी बोल इथे हात श्री स्वामी समर्थ. बोल स्वामी तुम्ही खावा. हे तुम्ही स्वामी खावा आणि सगळ्यांना वाटून खावा. कसं वाटलं शिवांश? कसं आहे? प्लेन आहे आणि तुला ना थोडंसं स्पायसी. तिला साधं घेतलंय, तुला संगीत घेतलंय. आणि कृष्णाला ना आमचं चीज खूप आवडतं आणि मला नको मी खाऊ. ये फंस गया सीएम. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मी खाऊन आलेली आहे आणि तुला कसं वाटतं? मला तर वंडरफुल है ना. मला पण मला आवडतं. खूप आहे. लाईक 2 दिवस नाही, 1-2 आठवडे झाले. कुरकुरीत. कुरकुरीत. बाउंड्री सँडविचचा बाउंड्रीज असतो ना त्या खूप आवडतो. ते खूप आहे क्रंची टाईप असतो. सो अशा प्रकारे आम्ही तर घरी आलेलो आहोत आणि आमच्या डॅडीनी म्हणजे शिवांच्या डॅडीने एक कारनामा केलेला आहे आल्यानंतर.
पराक्रम केलेला आहे. म्हणजे मी फक्त बेडरूम मध्ये एक 5 मिनिटं काम करायला आली होते आणि मी थोडंसं माझं काम करत होते बेडरूम मध्ये. तोपर्यंत ह्यांना एवढी घाई होती ना की गुलाबजामुन आणि जी रसमलाई आणली होती ती स्वामींना देण्याची, म्हणजे नैवेद्य काढून देण्याची. सो ते काढण्याच्या नादामध्ये ना त्यांनी नाईफने ते ओपन केलं पूर्ण आणि पटकन ते हातावर लागलं. सो हातावर लागल्यानंतर मुलं म्हणतात मम्मा डॅडांच्या हातावर पूर्ण रक्त सांडतंय. मी घाबरले. मी पटकन बाहेर आणलं बघते तर ऍक्च्युली तर हळद लावली मी आधी आणि आता मी हे लावलेलं आहे. सो शिवांशने लावलं आणि सो असा दिवस गेलेला आहे आणि आजचा दिवस पण खूप सुंदर गेलेला आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.